या हिंदुस्थानाच्या मातीमध्ये अनेक क्रांतिकारकांनी ज्या स्फुरण गीताने आपलं रक्त सांडलं आणि एक राष्ट्र धर्माचं खऱ्या अर्थानं ज्योत प्रज्वलित केली, त्या वंदे मातरम गीताला आज 150 वर्ष पूर्ण होत आहे। आणि त्यामुळेच छत्रपती संभाजीनगरमध्ये माननीय राज्याचे मंत्री अतुलजी सावे यांच्या नेतृत्वात सर्वकडे जे वंदे मातरम गाणचं खऱ्या अर्थानं एक आदर म्हणून आणि एक नमन म्हणून या गीताचं आज स्वागत झालं। त्याच पद्धतीने खऱ्या अर्थाने देशामध्ये सर्व गल्ली बोळ असो, वाडा तांडा असो, प्रत्येक नागरिक आपला राष्ट्र धर्म निभवत या गान गाऊन खऱ्या अर्थानं जगाच्या कानावर हे टाकलं की राष्ट्र धर्म काय असतो। आज भारताने या देशाचे पंतप्रधान मोदीजीमुळे दाखवून दिलं आणि म्हणूनच निश्चित त्यांचं मी अभिनंदन करतो। आणि यामध्ये खऱ्या अर्थाने जरा मराठवाड्यामध्ये 1 वर्ष उशिरा स्वातंत्र्य मिळालं। हैदराबाद संस्थानच्या निजामाचा मराठवाडा हा एक भाग होता आणि निजामाचं स्तुतिगान गायलं जायचं, स्तुतिगीत गायलं जायचं शाळेमध्ये, परंतु काही विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य चळवळीप्रमाणे या गीताला विरोध केला निजामाच्या, पण निजामाने जो जुलूम केला हे गीत गायलं नाही म्हणून त्याने 1938 ला 28 नोव्हेंबर 1938 ला हे गीत बंद पाडलं। आणि म्हणून आम्हाला खऱ्या अर्थानं आमचं स्मरण गीत ज्यांच्यामुळे या देशाला स्वातंत्र्य मिळालं त्या गीताचा नमन करणे, आदर करणे, त्याला नतमस्तक होणे आज आमच्या खऱ्या अर्थानं आमची छाती फुगून आलेली आहे। आणि त्यामुळे परत एकदा पंतप्रधान मोदींचं मी लाख लाख धन्यवाद करतो की हा जो गीत गुंजलं ते जगाने ऐकलं। धन्यवाद।